आम्हा सर्वांचे कुशल मार्गदर्शक माननीय श्री नाताभाऊ पाटील यांच्या सुविद्य पत्नी तथा कोसरी पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ अर्चना नाता पाटील यांची जत पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री भोरबंधू यांचे श्री गणेश बेकरी केंद्र कुंभारी दर्जेदार बर्थडे केक नानकटाई यांसह सर्व बेकरी पदार्थ मिळण्याचे भव्य दालन. आमचा पत्ता जत रोड, प्रोप्रायटर संभाजी भोर, दिलीप भोर व अवधूत भोर. एक वेळ अवश्य भेट द्या. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. श्री यल्लम्मादेवी प्रतिष्ठान जत यांच्या वतीनं मंदिर परिसर सुशोभीकरण कामास सुरुवात करण्यात आली असून लवकरच श्री रेणुका मल्टीपर्पज हॉलची सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री यल्लम्मादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी दिली आहे. श्रीमंत डफळे म्हणाले, श्री यल्लम्मादेवी ही आमच्या डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान आहे. जागृत व नवसाला पावणारी देवी अशी देवीची सर्वदूर ख्याती आहे. मार्गशीर्ष महिन्यात देवीची यात्रा भरवण्यात येते. श्री यल्लम्मादेवी प्रतिष्ठानच्या वतीनं या यात्रेचं नियोजन करण्यात येते. श्री यल्लम्मादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिर परिसरात भाविकांच्या गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी श्री रेणुका मल्टीपर्पज हॉलची उभारणी करण्यात आली असून या हॉलच्या माध्यमातून विवाह समारंभासह विविध कार्यक्रमासाठी हा हॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे भाविकांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन घेता यावं यासाठी भव्य अशा दर्शन मंडपाची उभारणी केली आहे. प्रतिष्ठानच्या वतीनं सध्या मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम सुरू करण्यात आले असून मंदिर परिसरात भाविकांसाठी सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच मंदिर परिसरात भव्य अशा यात्री निवासाची व ऐतिहासिक म्युझियमची उभारणी करण्यात येणार असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. श्री यल्लम्मादेवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं दर अमावस्या व पौर्णिमेला अन्नप्रसादालय सुरू असून हजारो भाविक भक्त याचा लाभ घेत आहेत. श्री यल्लम्मादेवी मंदिर परिसरात दूरवरून आलेल्या भाविकांसाठी सर्व त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासाठी श्री यल्लम्मादेवी प्रतिष्ठान सदैव कार्यरत आहे, असंही श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी सांगितलंय. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.